समर्थ विद्यालय कर्जतचा किंगमेकर विजय. कबड्डीचा किंगमेकर कोण हा प्रश्न आता संपला आहे. कारण समर्थ विद्यालय कर्जतने पुन्हा एकदा आपली बादशाही सिद्ध केली आहे. 17 वर्षाखालील वादग्रस्त अंतिम सामना पुन्हा खेळविण्यात आला आणि कर्जतने टाकळी भानला 52-40 गुणांनी हरवून विजेतेपद पटकावले. चला पाहूया नेमकं या सामन्यात काय घडलं होतं. वाडिया पार्क, अहमदनगर. वातावरण तापलेलं, खेळाडू सज्ज आणि प्रेक्षकांचा जल्लोष. न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान आणि समर्थ विद्यालय कर्जत यांच्यातील अंतिम सामना पोलीस संरक्षणात आणि तांत्रिक समितीच्या देखरेखीखाली खेळविण्यात आला. कर्जतने सुरुवातीपासूनच आघाडी घेत पहिल्या डावात 26-19 अशी लीड मिळवली. दमदार पकडी, बोनस गुण आणि रेडच्या जबरदस्त चालींनी समर्थ विद्यालयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. दुसऱ्या डावात टाकळीभानने परतण्याचा प्रयत्न केला, पण कर्जतच्या बचावाने त्यांना जिंकण्याची संधीच दिली नाही. अखेर 52-40 अशा फरकाने समर्थ विद्यालयाने विजय मिळवून पुन्हा एकदा किंगमेकर ठरले. कर्जत येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वाद निर्माण झाला होता. टाकळीभानच्या संघाने मारहाणीचे कारण देत सामना सोडून दिला होता. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे यांनी पुढाकार घेत दोन्ही संघांना खेळ भावनेने सामना पुन्हा खेळवण्याचे आवाहन केले आणि समर्थ विद्यालयाने खेळ भावना दाखवत पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळेच समर्थ विद्यालयाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की कबड्डीमध्ये त्यांचं नाव म्हणजे किंगमेकरच. हीच खरी क्रीडा मूल्यांची ओळख आहे. कर्जतच्या समर्थ विद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.